चला तर फ्रेंड्स, आज आपण गव्हाच्या कुरड्या बघूयात. बघू शकता किती छान फुलतात आणि दिसायला पण खूप छान आणि टेस्टला पण छान लागतात. तर हे गहू आहेत ते मी छोट्या गिरणीवर दळून आणले. 2 किलो आहेत. 2 म्हणजेच भरडून आणले. तर त्याला मी चाळून घ्यायचे, त्यातली पीठ बाजूला करायचे आणि भरडलेली गहू बाजूला करायचे आणि 3 ते 4 वेळेस त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मगच ते भिजायला घालायचे. हे भिजायला घालत असताना आपणाला 3 ते 4 दिवस भिजवावं लागेल. म्हणजेच 3 रात्री आणि 3 दिवस हे भिजत ठेवावं लागतील आपणाला, तरच यातलं चीक बाहेर येतं. आणि ते भिजवत असताना रोज आपणाला सकाळी यातलं पाणी चेंज करायचे, म्हणजे ह्याला वास येणार नाही. आणि चेंज हे काढून दुसरं पाणी घालायचे आणि चेंज करून घ्यायचे आणि याला झाकून ठेवायचे. खूप मऊ असं होतं. हे गव्हाचं पण करता येतं, पण तुम्ही जर हे भरडून केलात तर चीक छान निघतो. तर हे 4 दिवसानंतर मी हे बघू शकते हाताने स्मॅश करून घेते. हे तुम्ही मिक्सरमधनं जरी काढलात तरी चालेल. तर हे हाताने काढायचं. ह्यातलं दूध निघतं व्हाईट कलरचं. तर त्यांनी आपण कुरड्या बनवणार आहोत. तशा रव्याच्याही कुरड्या बनतात, पण गव्हाच्या कुरड्याची चव त्याला येत नाही. तर हे करत असताना स्मॅश आपल्या हाताला चिकट लागतं, तर त्यावेळेस मीठ लावायचे आणि मग पुन्हा करायचे. तर ह्यातला हे मी बाजूला काढते स्वतः आणि जे काही आहे हे पुन्हा बघू शकता. मीठ हाताला लावून पुन्हा चोळायचे आणि हे काढायचे. एक कपडा घेतलेला त्यातनं हे गाळायचे, म्हणजे जेणेकरून हे प्युअर आपणाला भेटेल. जर तुम्ही पिठाच्या गाळणीतनं काढलात तर ते मग आपल्या जे कुरड्या आहेत त्या व्हाईट होण्याऐवजी थोड्याशा ब्राउनिश होतात, म्हणजे कलर चेंज होतो. तर पुन्हा एकदा मी हातानं याला काढून घेते किंवा घासून घ्यायचे आणि त्याच ह्याच्यात पाणी टाकायचे. हे साधारण मी 3 ते 4 वेळेस हे असं केलं आणि त्यानंतर हे पाणी झाकून रात्रभर ठेवलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जो चीक आहे तो बुडाला बसतो आणि वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचे. आणि ह्या चिकाचं आपणाला क्वांटिटी चेक करायची, म्हणजे किती आहे. हे अशा प्रकारे चिटकून बसतं पातेल्याला, तर ते काढून घ्यायचे आणि किती आहे ते चेक करायचे आणि तेवढंच पाणी आपणाला ठेवायचे. म्हणजे जास्त ठेवला तर पातळ होईल आणि कमी ठेवला तर घट्ट होईल, करायला त्रास होतो. तर हे बघू त्या पाण्याला चांगली उकळी आले. त्या पाण्यात फक्त मीठ घातले मी, बाकी काहीच नाही. आणि थोडं थोडं टाकून हटवून घ्यायचे. हटत असताना काळजी घ्यायची की यात गोळे होऊ नयेत आणि पातेल्याला खाली चिटकू नये. तर एकदम बारीक गॅसवरती आता पुन्हा आपणाला ह्याला झाकून ठेवून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. साधारण 10 ते 15 मिनिट लागतात हे चिकाला शिजायला. त्या शिजल्यानंतर लवकर लवकर आपणाला ह्याच्या कुरड्याही बनवून घ्याव्या लागतील. एकदा जर पीठ थंड झालं तर त्याच्या कुरड्या बनत नाहीत. तर हे अशा प्रकारे मी हे कुरड्या बनवते. खूप छान लागतात चवीला. ट्रॅडिशनल डिश आहे असंही म्हणू शकता तुम्ही. तर हे कुरड्यासाठीचं पात्र त्यात भरून छान असं हे कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत आपणाला. आणि मी कलरच्याही बनवणार आहे, त्यामुळे एक छोट्या पातेल्यात मी कलर मिक्स केला. हिरवा, लाल आणि ऑरेंज अशा 4 प्रकारच्या ह्या कलर मिक्स करून हे बघू शकते. एका स्वच्छ धोतरावरती मी हे कुरड्या केल्यात आणि उरलेल्या पिठाच्या खारोड्याही केलेल्या आहेत त्याच्याच. तर हे कडक उन्हात असं ठेवले. मेच्या कडक उन्हामध्ये ह्याला वाळवायचे. साधारण 6 ते 7 तास ह्याला छान ऊन लागलं पाहिजे, तर हे छान वाळतील. सकाळी 9-10 वाजता आम्ही केलेलं.
ते 4 वाजता 5 वाजता हे बघू शकता किती वाळत. तर त्या व्हाईट कपड्याच्या काढण्यासाठी आपल्याला त्यावरती पाणी अगोदर शिंपडावं लागेल आणि मग त्याची कुरड्या काढून 2 दिवस तरी आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवावे लागतील. तर हे आपल्या कुरड्या तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये